आणि आता लोकसभेचा महासंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संजय राऊतांनी नौटंकी बंद कराव्यात, राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे बोलू नये, सांगलीचा प्रश्न आता चर्चेतून आपण सोडवू, नाना पटोलेंचं हे वक्तव्य। संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या पूर्ण थांबवाव्या आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू, वरिष्ठांच्या लेवलवर सोडू हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पहिला आहे। सांगलीचा तिढा उद्यापर्यंत सुटेल, काँग्रेस हायकमांड सोबत पुन्हा बोललो, विश्वजित कदम, विशाल पाटील प्रचारात सहभागी होतील, संजय राऊतांचं वक्तव्य। कोण म्हणतंय मैत्रीपूर्ण लढत? मग संपूर्ण देशात तसं होऊ शकतं। संपूर्ण देशात मैत्रीपूर्ण लढत झाली तर कुणाला परवडणार नाही, राऊतांचा काँग्रेसला इशारा। सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट, मग अख्ख्या महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकतं, कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकतं। ते कोणाला परवडणार आहे का? नाही, मार्ग काढणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे। अजूनही वेळ गेलेली नाही, वंचितनं विचार करावा, काँग्रेसचा प्रस्ताव वंचितनं फेटाळला। आता वराती मागून घोड्याचा विचार कोण करताय? पटोलेंच्या प्रस्तावावर आंबेडकरांची खोचक टीका। तर प्रकाश आंबेडकरांना वेळ देणारे नाना पटोले कोण? संजय शिरसाट यांचा पटोलेंनाच टोला, तर काँग्रेसची नेहमीच आंबेडकर विरोधी भूमिका राहिली आहे। काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांना मोठं होऊ द्यायचं नाही, बावनकुळेंची टीका। नाना पटोले कोणत्या प्रकाश आंबेडकरला वेळ देणारा? वंचित हे काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही, उबाठा बरोबर जाणार नाही, आघाडी आता टिकणार नाही, हे पूर्वीपासून मी सांगत आलोय आणि आज त्याचा प्रत्यय तुम्हाला आता 1-2 दिवसात येईल। आंबेडकर चळवळीबद्दल भाजपला बोलण्याचा अधिकार नाही, प्रकाश आंबेडकरांसोबत आजही काँग्रेसचा मैत्रीचा हात, नाना पटोलेंचं बावनकुळेंना उत्तर। साहेबांना पूर्ण मदत करायची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। आंबेडकरी चळवळीच्या बाबतचं बीजेपीला बोलण्याचा काहीच अधिकार नाही। दिखावा हे लोक करतात, पण आंबेडकरी व्यवस्थेला चुरडून टाकण्याचं काम हे करतात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळायलाच हवा, इथून जिंकण्याची क्षमता फक्त भाजपची, नारायण राणेंचा हा दावा आहे। हा आमचा मतदारसंघ मिळाला, रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जो उमेदवाराची कॅपॅसिटी आहे, दिवस कमी लागले तरी विजय खेचून आणायचं। लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंचं डिपॉझिट जप्त करणार, डिपॉझिट जप्त झाल्यावर विनायक राऊत आणि राजन साळवींनी काय केलं ते कळेल, विनायक राऊतांचा राणेंवर निशाणा। काय केलं आता राजन साळवी आणि विनायक राऊतने काय केलं? या निवडणुकीला नारायण राणेंची डिपॉझिट जप्त करून आपण निवडून यायचं, म्हणजे कळेल की राजन साळवी आणि विनायक राऊतांनी काय केलं। माझा नवरा भाजपचा आमदार, मी राष्ट्रवादी का वाढवू? अजितदादा गटाच्या धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटलांचं विधान चर्चेत येताच म्हणालात, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला।